ठाकरे ब्रँडवरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे। बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती। त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं। ठाकरे हाच ब्रँड आहे, बाकी सर्व ब्रँडीच्या बाटल्या आहेत असं राऊत म्हणाले। तर मुंबईच्या महापौर पदावरून देखील ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे ब्रँडवरून केलेल्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं। फक्त बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते, इतर ठाकरे हे ब्रँड नाहीत अशी टीका फडणवीसांनी केली होती। बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजला असा हल्लाबोल सुद्धा फडणवीसांनी केला होता। त्यावर राऊतांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं। साधी ती बेस्टची निवडणूक होती। आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे। ते आमचे शशांकराव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला, बँड बाजा वाजला। हे ब्रँड नाहीच आहेत ना, मी मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या, त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशा सुद्धा नाहीये। ब्रँडी औषध म्हणून घ्यायचे, यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी। ठाकरे हाच ब्रँड आहे। संजू भाऊ, बँडच्या गप्पा आणि ब्रँडच्या गप्पा तुम्ही करू नका। तुम्ही ब्रँडी पिऊन आला असाल म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करताय। मुंबईकरांनी दोन्ही हातांनी तुमचा बँड ठणठणीत वाजवून टाकला। मुंबई महानगरपालिकेवरून सुद्धा जोरदार राजकारण झाले। मुंबईची सत्ता ठाकरेंच्या हातात गेली तर मुंबईचा महापौर कुणीतरी खान नावाची व्यक्ती होईल अशी टीका अमित साटम यांनी केली होती। त्यावर खानांचा तिटकारा असेल तर मंत्रिमंडळातून हसन मुश्रीफ यांची देखील हकालपट्टी करा असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं। एक नवीन वर्सोवा पॅटर्न ते संपूर्ण मुंबई शहरामध्ये लागू इच्छित करतायत की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल। कदाचित कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल, कारण मुंबईसह महाराष्ट्राच्या भोवती घोंगावणाऱ्या या हिरव्या वादळाला परतवण्याची क्षमता जर कुणात असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे, त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान अजिबात नाही। हे नरेंद्र मोदी यांनी चिटकवलेले महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत। जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं। माझं म्हणणं लिहून घ्यावं, ते शूट देखील करून घ्यावं, त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात। काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही। महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही। मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल। देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँडची फार चिंता आहे। ती चिंता नसून भीती आहे।